नमस्कार मित्रांनो, आय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण RRB ग्रुप डी 2018 साली जे क्वेश्चन आले होते त्या प्रश्नपत्रिकेचा 5वा पाठ बघत आहोत. चला तर स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे हा सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे. आता बघा, याच्यामध्ये विचारलं की खालीलपैकी कोणता प्राणी हा उष्ण रक्ताचा असतो. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, हा प्रश्न थोडा चुकीचा आहे. इथे प्राणी नाही, पक्षी त्यांनी सांगायला पाहिजे होता. तर याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की मासा, मगर आणि टॉड. ओके, आणि पारवा. ओके, पारवा म्हणजे याला आपण पारव म्हणतो किंवा यालाच आपण काय म्हणतो, याला म्हणतो कबूतर. ओके, हा उष्ण रक्ताचा पक्षी आहे, हे लक्षात ठेवा. पारव याचा आन्सर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, विधान आणि गृहीतकेवरती खूप सारे क्वेश्चन आले आहे. तर आता हे आपण इथं समजून घेऊ. सगळ्यात पहिले जे विधान त्यांनी दिले की शाश्वत विकासासाठी घरांना ऊर्जा सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे. ओके, याच्यामध्ये गृहीतके त्यांनी काय दिले की घरातील लाईट बल्बच्या ऐवजी कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प, ओके, ज्याला आपण CFL म्हणतो, ओके, चा वापर करावा किंवा वापरा. सेकंड, आपल्याला सांगितलं आपल्या घराभोवती सावल्या देणारी झुडपे लावा. उत्तम लँडस्केपिंग करून, खास करून पानझडीचे वृक्ष, विशेषतः त्यांना घरच्या पश्चिमेकडे लावले गेल्यास ऊर्जेची बचत केली जाऊ शकते. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला हा शाश्वत विकास याचा अर्थ काय ते माहिती पाहिजे. बघा, शाश्वत विकास याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, इथं मी लिहितो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा, की आपण जे काही आपले आजकाल जी प्रगती होते किंवा आपण जो काही ऊर्जेचा उपयोग करतोय, ओके, त्याच्यामुळं काय होतं की निसर्गाचा ऱ्हास होतो किंवा आपण एन्व्हायरमेंटचा त्याच्यामुळं ऱ्हास होत चालतो. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे की ज्या काही ऊर्जा आपल्याकडे अवेलेबल आहे, जी काही एनर्जी आपल्याकडे अवेलेबल आहे, जसं की कोळसा झाला, हे झालं, हे संपणारी गोष्ट आहे. ओके, तर यांचा उपयोग आपण अशा पद्धतीने करायचा किंवा मॅक्सिमम जो पण रिन्युएबल एनर्जी, ओके, जसं सौर ऊर्जा किंवा आपण इतर काही पवन ऊर्जा यांचा वापर करून ऊर्जा निर्मिती करून सेकंड ह्या ऊर्जेचा ऑप्टिमम यूज करायचा. म्हणजे कसं कमीत कमी वापर करून मॅक्सिमम त्यांचा आउटपुट घ्यायचा. याला आपण म्हणतो शाश्वत विकास. ओके, तर अशी गोष्ट कुठे सांगितली बघा, आपल्या घराभोवती झाडे झुडपे लावली किंवा लँडस्केपिंग करून. ओके, तर याच्यामुळं ऊर्जेची बचत केली जाऊ शकते. ओके, हे एक सांगितलं आहे. आणि सेकंड आहे, जी पण ऊर्जा आहे तिला आपल्याला कमीत कमी यूज करायचं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये सांगितलं आहे की आपण समजा फ्लोरोसंट लॅम्प यूज केले, म्हणजे CFL यूज केलं, तर ऊर्जेची बचत होते, हे आपल्याला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. तर याचा आन्सर जे होणार आहे ते फक्त होणार आहे केवळ निष्कर्ष 1. ओके, आता पुढचा बघा, हा प्रश्न आहे, हा पण सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये विचारलं की वस्तूवर होत असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावास डॅश म्हणून ओळखतात. ओके, तर वस्तूवर होत असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावास आपण वजन असं म्हणतो. बघा, वजन आणि वस्तुमान ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, वजन जे असतं त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणानुसार ते चेंज होतं. ओके, गुरुत्वाकर्षणानुसार ते चेंज होतं. आणि वस्तुमान जे असतं ते सगळीकडे सेम असतं. बघा, आपण जे म्हणतो की चंद्रावरती वजन जे असणार आहे ते आपलं वजन की 6 पट कमी असतं. ओके, ॲज कम्पेअर टू आपल्या पृथ्वीवरती. म्हणजे पृथ्वीवरती एखाद्याचं वजन 60 kg असेल तर चंद्रावरती ते फक्त 10 kg भरेल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण बघतो की गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव त्याच्यावरती दिसतो. आणि वस्तुमान हे सगळीकडे सेम असतं. ठीक आहे, वजन आणि वस्तुमान याचे कन्सेप्ट आपल्याकडे सायन्सच्या ज्या व्हिडिओ आहे, इयत्ता 7वीच्या ज्या व्हिडिओ आहे त्या तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये आपण वजन आणि वस्तुमान याच्यामध्ये डिफरन्स कसा येतो आणि ते गुरुत्वाकर्षणाचा इफेक्ट कसा होतो हे आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. सगळ्यात पहिलं विधान हे जे सांगितलं आहे बघा, विधान आणि निष्कर्ष. ओके, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आणि हा पण खूप सिंपल प्रश्न आहे. बघा, याच्यामध्ये सांगितलं आहे की चमकणारे सर्व सोने नसते. ओके, याचा एक निष्कर्ष दिला आहे की बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी कदाचित आतून चांगल्या असतीलच असे नाही. ओके, हे जवळपास मॅच होत आहे. आणि सेकंड काय सांगितलं आहे, आपण दुरून कोणत्याही गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या चकचकीत मुखवट्यामागील सत्याची कल्पना करू शकत नाही. ओके, हे एक सेकंड आहे उदाहरण दिलं आहे आपल्याला. म्हणजे हे दोन्हीचे उदाहरणे ते बरोबर आहे, हे दोघंही विधाने याच्यासोबत मॅच करत आहे. ठीक आहे, तर आपण इथं बघू शकतो जे आन्सर आहे ते 1 आणि 2 तर्कसंगत आहे. ठीक आहे, आता पुढचा बघा, हा व्हेन डायग्रामवर बेस्ड क्वेश्चन आहे. आता व्हेन डायग्राम ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काही संबंध असेल, जसं काय बघा, आपल्याला इथं सांगितलं आहे पहिले हे महासागर. ओके, महासागर आहे, त्याच्यानंतर आहे व्हेल आहे,
आणि जहाज आहे. व्हेल म्हणजे मासा असतो आणि जहाज पण जहाज असतं. ओके. आणि हे दोन्ही गोष्टी जे असतात महासागरात असतात. तर व्हेन डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला डिपेंडन्सी दाखवावी लागते. बघा जसं काय आपण सगळ्यात पहिले हा मोठा जो ड्रॉ केला आहे हा आहे महासागर. ओके. हा झाला महासागर. ओके. याच्यामध्ये असतं जहाज. ओके. आणि महासागरातच असतं व्हेल मासा. ओके. तर यांच्यात जे व्हेन डायग्राम होणार आहे ते अशा पद्धतीने होणार आहे. ओके. आणि त्याला आपण नाव देऊ शकतो, जसं महासागराला ए दिलं, याला बी दिलं आणि याला सी दिलं. अशा पद्धतीने आपण काहीही नाव देऊ शकतो. ओके. किंवा आपल्याला जे जसं सांगितलं आहे त्यांनी की सी म्हणजे महासागर म्हणजे हा सी इथे येणार. ओके. ए इथे येणार आणि बी इथे येणार. ओके. ह्या पद्धतीचे डायग्राम बघितले तर ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. आता पुढचं बघा. आता हा प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, आपण तो मराठीमध्ये करून देऊया. आता इथे सांगितलं आहे हू पोर्ट्रेट द कॅरेक्टर ऑफ अलाउद्दीन खिलजी इन द कॉन्ट्रावर्शियल मूवी पद्मावत. ओके. आता मी इथं प्रश्न लिहितो आहे की पद्मावत मध्ये, ओके, पद्मावत मूवीमध्ये आली होती आपल्याला माहितीच आहे, मध्ये अलाउद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी ची भूमिका कोणी केली? ओके. तर अलाउद्दीन खिलजीची भूमिका कोणी केली होती? तर आपल्याला माहिती आहे की अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली होती रणवीर सिंग यांनी. ओके. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर ऑप्शन नंबर 2 इज राईट. ओके. इथं आपण लिहू शकतो रणवीर सिंग. पुढचं आहे की दयानंद सरस्वती. ओके. आपल्याला इथं सांगितलं आहे की दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? दयानंद सरस्वती वॉज द फाउंडर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मिशन. ओके. इथं आपण मराठीत लिहून टाकू की दयानंद सरस्वती, ओके, यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ओके. तर याचा आन्सर आहे आर्य समाज. ओके. तर बघा इतिहासातले खूप सिंपल प्रश्न त्यांनी विचारले आहे की कोणत्या समाजाची स्थापना केली, किंवा आपल्याला नेत्याचं कोणत्या नेत्याचं नाव विचारतात, किंवा गांधीजींचं जो पण आंदोलन होते त्याच्यापैकी क्वेश्चन येतात. तर असे सिंपल क्वेश्चन आपण करून ठेवायचे. आता पुढचा बघा. हा इथे विचारलं आहे की व्हॉट इज द मास ऑफ अर्थ. ओके. मास ऑफ अर्थ म्हणजे काय? पृथ्वीचे, ओके, पृथ्वीचे वस्तुमान. ओके. मास म्हणजे वस्तुमान असतं. ओके. वस्तुमान किती? तर पृथ्वीचे वस्तुमान लक्षात ठेवा, हे आपण खूपदा कॅल्क्युलेशनमध्ये यूज करतो. 6 × 10⁴ kg. ओके. के जीमध्ये एवढं मास आहे. आणि दरवेळेस लक्षात ठेवायचं एक कॉमन सेन्स म्हणून की मास हे मायनसमध्ये नसतं. पृथ्वीचं मास म्हटल्यानंतर पृथ्वीचं मास खूप जास्त असणार आहे. ओके. तर 6 वरती जेव्हा आपण 24 शून्य देऊ, याचा अर्थ काय होतो की 6 वरती जेव्हा आपण 24 शून्य देऊ तेवढा के जी मास होणार आहे. ओके. ते आपण काउंट करू शकत नाही, एवढं जास्त मास आहे पृथ्वीचा. तर याच्यामध्ये जे मायनसमध्ये असणार आहे ते आन्सर तर नसणार आहे, जे प्लसमध्ये तेच आन्सर असणार आहे. ओके. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता पुढचं बघा. आता इथं प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती दिली आहे. तर याच्यापैकी आपल्याला खूप सिंपल क्वेश्चन आले होते याच्यावरती. बघा. सगळ्यात पहिले जो प्रश्न आहे, ओके, असे 2 सर्कल आहे, ते एकमेकांमध्ये आहे आणि एक लाईन आहे. ओके. आता ही काय होतं, ह्या लाईनच्या ते दोघं एंडिंगला जातात. सेम आता इथं दिलं आहे की 2 स्क्वेअर आहे असे. ओके. तर त्याचे आन्सर काय होणार की एक लाईन येणार आणि ते दोघं जण एंडिंगला जाणार. ओके. तर आपला आन्सर होत आहे बी. पुढचा प्रश्न बघू. ओके. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री होज द अकॅडमिक. ओके. हा आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊ क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग कंट्री होज द अकॅडमी ऑर द ऑस्कर अवॉर्ड, ओके, फॉर द एक्सलन्स इन द सिनेमा एव्हरी इयर. हा प्रश्न आहे की ऑस्कर किंवा आपण त्याला म्हणतो अकॅडमी अवॉर्ड. ओके. अकॅडमी याला अवॉर्ड्स म्हणतो आपण, आणि त्याला दुसरं नाव आहे, ओके, ऑस्कर. हे कोणत्या देशाकडून होस्ट होतं. ओके. होस्ट लिहितो मी इथं. होस्ट होतो म्हणजे कोणत्या देशात होतो, सिम्पली.
ओके, तर अकॅडमी अवॉर्ड किंवा ऑस्कर अवॉर्ड हा होतो, लक्षात ठेवा, USA. त्याला आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो, म्हणजे अमेरिकेत होतं. आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2020 सालचं लक्षात ठेवा. 2020मध्ये हा झाला होता फेबमध्ये. ओके, फेबमध्ये जो अवॉर्ड सेरेमनी झाला होता, तर याच्यामध्ये पॅरासाईट ही जी मूवी होती, हिला सगळ्यात मॅक्सिमम अवॉर्ड भेटला आहे. ओके, ऑस्कर अवॉर्ड भेटला आहे मूवीसाठी. आणि याला मॅक्सिमम 4 अवॉर्ड असे भेटले, तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि सेकंडली याच्यामध्ये बेस्ट ॲक्टरचा जो अवॉर्ड आहे तो गेला आहे जोकर नावाची एक मूवी आली होती मध्ये, की जोकर नावाच्या मूवीचा जो हिरो होता, त्याचं नाव समथिंग फिनिक्स काहीतरी होतं. ओके, हे पण चेक करून घ्या, तर त्याला भेटला आहे. मोस्ट ऑफ द एक्झाममध्ये बघा हे पण विचारतं की कोणत्या मूवीला ऑस्कर भेटला आहे आणि कोणता बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड भेटला आहे, तर याच्यासाठी हे लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डज नॉट डिपेंड्स ऑन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. ओके, हा क्वेश्चन आपण मराठीमध्ये लिहून घेऊ की सुवाहक जो असतो, ओके, सुवाहकाची रोधकता, ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, रोधकता कशावरती अवलंबून नसते. ठीक आहे, आता बघा सुवाहकाची रोधकता कशावरती, आपण ही गोष्ट सायन्सच्या पार्टमध्ये बघणारच आहोत तशी. तर बघा, सगळ्यात पहिले जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये, इथं आर म्हणजे रेजिस्टन्स लिहितो, रेजिस्टन्स म्हणजे रोधक. ओके, याचा फॉर्म्युला असतो ρL/A. ओके, तर रो म्हणजे याला आपण म्हणतो रेजिस्टिव्हिटी किंवा रोधकता म्हणतो. ओके, रोधकता. आता ही रेजिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते माहिती का, ही असते डिपेंड असते मटेरियलवरती. ओके, म्हणजे तुम्ही समजा इथे गोल्ड यूज केलं, त्याची रोधकता कमी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सिल्वर यूज केलं त्याच्यापेक्षा थोडी वाढणार आहे. ॲल्युमिनियम यूज केलं त्याच्यापेक्षा थोडी अजून वाढणार आहे. आयन यूज केलं तर त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढणार आहे. ठीक आहे, रोधकता अशी मटेरियलनुसार चेंज होते. त्याच्यानंतर असतं लेंथ. ओके, एलचा अर्थ होतो लेंथ. ओके, लेंथ म्हणजे लांबी. ओके, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतो त्या मटेरियलचा. ओके, तर ह्या 3 गोष्टींवरती असते. तर याच्यापैकी आपल्याला जे ऑप्शन काय दिले, सगळ्यात पहिले बघा इथे ऑप्शन वरती बघा, लेंथ म्हणजे लांबी दिले. ओके, इंग्लिशमध्ये समजून घेऊ आपण, इथं थोडंसं मी मराठीमध्येच एक्सप्लेन करतोय तसं इथे. ओके, लेंथ म्हणजे लांबी. ओके, याच्यावरती असते का डिपेंड, नॉट डिपेंड. ओके, कशावरती डिपेंड नाही, इथं आपण नसते म्हटलं. ओके, लेंथवरती असते. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सांगितलं आहे, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे क्षेत्रफळावरती असते. ओके, मटेरियलवरती असते का, ही पण असते. आणि प्रेशरचं काही इथं आलं होतं का, नाही, प्रेशरचं काही आलं नाही, म्हणून इथं जी आहे रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर नॉट डिपेंड ऑन प्रेशर. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, हा फिगर बेस्ड क्वेश्चन आहे. सेम इथं आपल्याला प्रॉब्लेम फिगर दिली आणि आन्सर फिगर दिली. हा पण खूप सिम्पल क्वेश्चन आहे. बघा, अशी फिगर दिली, याच्याशी मिळती जुळती फिगर आपल्याला शोधायची आहे. तर आता इथे बघा, पहिली फिगर मॅच नाही होते, तिसरी पण मॅच नाही होत, चौथी पण मॅच नाही होत, पण दुसरी फिगर ही जवळपास मॅच होते. ओके, जवळपास तशीच आहे, म्हणून याचा आन्सर होणार आहे बी. ओके, चला नेक्स्ट बघूया. आता इन विच ऑफ द फॉलोइंग मीडिया डज साऊंड ट्रॅव्हल द फास्टेस्ट. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. ओके, ध्वनीचा वेग सर्वाधिक, क्वेश्चन लिहून घेतोय मी, सर्वाधिक कोणत्या मीडियममध्ये असतो, कोणत्या माध्यमात असतो. ओके, कोणत्या माध्यमात असतो. बघा, आता याच्यावरती डिस्कशन आपलं मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पार्ट 3 किंवा पार्ट 2 मध्ये, त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की ध्वनीचा वेग कसा व्हॅरी होतो. आता इथे मी एकदा सांगतो की ध्वनीचा वेग जो असतो, सगळ्यात जास्त जो असतो तो असतो स्थायूमध्ये. ओके, सगळ्यात जास्त ही जास्तची साईन आहे. त्याच्यानंतर असतो द्रवमध्ये कमी असतो आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो. ठीक आहे, आणि जो वायू असतो, वायूमध्ये म्हणजे हवेमध्ये ध्वनीचा वेग जो असतो तो असतो जवळपास 342 मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, खूपदा एक्झाममध्ये विचारली जाते. आणि स्थायूमध्ये जो असतो सर्वाधिक असतो, त्याच्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर वायू. ओके, तर आपल्याला काय विचारलं, कोणत्या माध्यमात जास्त असतो, तर स्थायू. आणि स्थायूला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सॉलिड्स. ओके, तर वरती बघा ॲन्सरमध्ये सॉलिड्स दिलं आहे, तर सॉलिडमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. आता पुढचा बघा, हा क्वेश्चन आहे
की न्यूटनचा थर्ड लॉ. ओके, आता इथं आपण समजून घेऊ. न्यूटनचा इथं सांगितलं विच ऑफ द फॉलोविंग, म्हणजे खालीलपैकी अशी कोणती प्रतिक्रिया आहे. न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, न्यूटनचा थर्ड लॉ ती सांगते. न्यूटनचा थर्ड लॉ आपल्याला माहिती पाहिजे, तिसरा जो नियम आहे. ओके, थर्ड लॉ जो आहे न्यूटनचा तो आहे क्रिया प्रतिक्रिया म्हणतो आपण त्याला. ओके, क्रिया प्रतिक्रिया. ओके, म्हणजे काय, म्हणजे तुम्ही समजा एखाद्या भिंतीवरती मारलं. ओके, जोरात हात मारला तर तुम्हाला तेवढ्याच तीव्रतेचा फटका तुमच्या हाताला बसेल. ओके, म्हणजे तुम्हाला पण फील होतं तुम्ही जेवढ्या जोरात मारा, किंवा आपण बॉल जेवढ्या स्पीडने भिंतीवरती मारू तेवढ्या स्पीडने तो तुमच्याकडे फेकला जाईल. तर याला आपण म्हणतो, आपण जे क्रिया केली त्याला प्रतिक्रिया भेटली. ओके, हाच न्यूटनचा थर्ड लॉ, असं यालाच न्यूटनचा थर्ड लॉ आपण म्हणतो. ओके, तर याच्यासाठी एक एक्झाम्पल काय आहे की आपण जो रॉकेट लॉन्च करतो. ओके, रॉकेट जो लॉन्च होतो, जे आपण तुम्ही बघितलं असेल किंवा नासाचे काही व्हिडिओ बघितले असेल किंवा रॉकेट लॉन्चर असतात वेगवेगळे. ठीक आहे, हे जेव्हा आपण लॉन्च करतो आपण, तर तो रॉकेट लॉन्च कसा होतो, हा जातो वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे, समजा हा रॉकेट आहे असा, बघा हा इथून लॉन्च होतोय. ठीक आहे, हा वरच्या डायरेक्शनला जातो. वरच्या डायरेक्शनला कसा जातो, जेव्हा इथून बघा आपण अशी आग बघतो इथं. ओके, जेव्हा ही आग बाहेर पडते, आग बाहेर पडल्यानंतर काय होते, हा एरिया एवढा हिटअप होतो आणि याचे जे गॅसेस असतात ते खाली जातात. ओके, आणि हे खाली जाऊन हे जमिनीवरती आदळतात आणि हे मॅक्सिमम फोर्स अप्लाय करतात या रॉकेटवरती, आणि हा रॉकेट वरती उठत जातो असा. ओके, आणि ह्या पद्धतीने हा वरती जातो. मग याचं काय होतं आहे, क्रिया आणि प्रतिक्रियाचंच इथं आहे, म्हणजे न्यूटनचा थर्ड लॉ. ओके, तर इथं काय, जो रॉकेट जो लॉन्च होतो किंवा रॉकेट किंवा जातो, की त्याच्यामुळे तो कशामुळे जातो, तो न्यूटनच्या थर्ड लॉमुळे. ओके, इथं सी आन्सर आहे की लॉन्चिंग ऑफ द रॉकेट. आता पुढचं बघा, याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया. हा स्टेटमेंट अँड कन्क्लुजनवरचा क्वेश्चन आहे. बघा, सगळ्यात पहिले मी लिहितो इथे की सर्व पेटल्स, बघा ऑल पेटल्स आर फ्लॉवर्स, हा मराठीमध्ये लिहून घेतो पहिले मी. सर्व पेटल्सच लिहितो याला, पेटल्स हे फुलं आहे. ओके, सेकंड जे आहे, काही पेटल्स ही येल्लो आहे. ओके, थर्ड जे आहे, ऑल म्हणजे सर्व येल्लो हे फुले आहेत. ओके, आता हे 3 वाक्य झाले, तर आपल्याला याचं कन्क्लुजन, सगळ्यात पहिले आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ओके, तर सर्व पेटल्स ही फुले आहेत. तर सगळ्यात पहिले काय येणार की, बघा मी इथं ड्रॉ करतो की हे झालं पेटल्स. ओके, आणि सर्व पेटल्स ही काय आहे, फुले आहे. तर मी इथं हा फुल मोठा ड्रॉ करणं, या फुलामध्ये पेटल्स येणार. ओके, कारण सर्व पेटल्स ही फुले आहे. ओके, हे एक झालं. आता याच्यानंतर बघा, काही पेटल्स ही येल्लो आहे. काही पेटल्स, ओके, पेटलचा काहीतरी भाग ही येल्लो आहे. तर आपण असं काहीतरी, ओके, एवढा पार्ट आपण कन्सिडर केला ही येल्लो आहे. ओके, आणि सेकंड आपल्याला काय सांगितलं की सर्व येल्लो ही फुले आहे, आणि हा सगळा येल्लो हा फुलामध्येच येणार आहे. ओके, तर बरोबर आपण डायग्राम ड्रॉ केली. बघा, पेटलचा काही पार्ट येल्लो आहे आणि सर्व येल्लो ही फुले आहेत, आणि पूर्ण पेटल्स फुलामध्ये आहे. ओके, हे सगळं झालं, आपण हे तिन्ही कव्हरअप करून टाकले. आता बघा, याच्यामध्ये कन्क्लुजन काय आहे की सगळ्यात पहिले जे त्यांनी सांगितलं आहे की ऑल फ्लॉवर्स आर येलो. ओके, तर सगळ्यात पहिले जे कन्क्लुजन आहे आपलं की सर्व फुले, बघा मराठीत लिहितो मी इथं, फुले ही येल्लो आहे. ओके, आणि सेकंड जे सांगितलं आहे की सर्व येल्लो ही पेटल्स आहे. ओके, तर सगळ्यात पहिले बघा, आता याच्यामध्ये सर्व फुले ही येल्लो आहे. सर्वच्या सर्व फुले येल्लो आहे का, याचा काही संबंध येतोय का, नाही, असं आपण काही सांगू शकत नाही, आहे की नाही. आणि सेकंडली आपल्याला काय सांगितलं की सर्व येल्लो, जेवढेचे जेवढे येल्लो आहे ही पेटल्स आहे. ओके, सर्व येल्लो ही पेटल्स आहे, नाही, आपल्याला माहिती आहे की काही येल्लो हीच पेटल्स आहे, म्हणून हे पण फॉलो होत नाही. तर इथून बघू शकतो की आपण नॉन ऑफ दिस म्हणजे दोघंही फॉलो होत नाही. ओके, आन्सर आपण चूज करणार की 1 आणि 2 हे बरोबर नाही. आता पुढे बघा, परत व्हेन डायग्राम आली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे, बघा हे लक्षात ठेवायचं, यांचा काही संबंध नसेल तर 3 वेगवेगळे सर्कल येणार. ओके, इथं आहे घोडा, माकड आणि
वाघ. ओके, या तिघांचा काही संबंध येतो का? नाही. तर घोड्यासाठी एक येणार, माकडासाठी एक येणार आणि वाघासाठी एक येणार. या पद्धतीने असे तिन्ही येणार. ओके, तर आपलं ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आता बघा, आता पुढचा परत एक स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. तर आता याच्यामध्ये सांगितलं आहे बघा, आता इथं मराठीमध्ये आपण लिहू, नो काऊज आर कॅट. ओके, आता इथं लिहू आपण, कोणतीही गाय ही मांजर नाही. ओके, मांजर नाही आपल्याला हे सांगितलं आहे. आणि सेकंड जे आहे, ऑल कॅट्स हॅव मस्टेज. ओके, आणि सर्व मांजरींना मिशी आहे. ओके, असे काही पण वाक्य असतात, आपल्याला फक्त त्याचं कन्क्लुजन, काय कन्क्लुजन निघणार ते बघायचं आहे. ओके, कोणतीही गाय ही मांजर नाही, आणि सेकंड आहे सर्व मांजरींना मिशी आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण बघा, इथं गाय काढली आपण. ओके, इथं मी गाय काढतो, ही झाली आपली गाय. ओके, कोणतीही गाय ही मांजर नाही. ओके, आणि इथं झाली मांजर, कारण दोघांचा काही संबंध नाही. ओके, आता ही झाली मांजर आपली. ओके, कोणतीही गाय मांजर नाही असं सेपरेट होणार, आणि सर्व मांजरांना मिशी आहे, म्हणजे सर्व मांजरांना काय आहे? मिशी आहे. ओके, आपण इथं मिशी काढू, मिशीमध्ये सगळे मांजर आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं झालं. ओके, या पद्धतीने आपल्याला डायग्राम येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळं पहिलं कन्क्लुजन काय सांगितलं हे लक्षात घ्या. इथं सम काऊज आर कॅट्स म्हणजे काय? काही गायी या मांजर आहे. ओके, आणि सेकंड काय सांगितलंय? सम काऊज हॅव मस्ट आहे. ओके, काही गायींना मिशी आहे. ओके, तर बघा, सगळ्यात पहिले काही गायी या मांजरी आहे. बघा, इथं बघितलं तर गाय आणि मांजर हे टोटल सेपरेट आहे, म्हणून याचा तर काही संबंध येत नाही. ओके, हे तर नाही येणार. आणि त्याच्यानंतर काय की काही गायींना मिशी आहे. ओके, मिशी हे फक्त मांजरींसोबत जॉईन केलं आहे, आपल्याला गायींबद्दल काहीच सांगितलेलं नाही वरती, काही गायींना मिशी आहे की नाही, म्हणून हा सेकंड वाक्य हे चुकीचं होणार. ओके, तर हे दोन्ही कन्क्लुजन फॉलो करत नाही. तर बघा, इथे आपला आन्सर आहे नो कन्क्लुजन इज फॉलो, म्हणजे दोघींपैकी कोणतेही कन्क्लुजन फॉलो करत नाही. आता पुढचं बघा, सेम आपल्याला प्रश्नाकृती आणि उत्तराकृती दिले. बघा, याच्यामध्ये काय होतं आहे की आता समजा आपण इथे बघितलं, बघा, खूप सिंपल प्रश्न असतात ते, आपल्याला जास्त डोकं लावायची गरज पडत नाही. की पहिला एक सर्कल आहे. ओके, आता याच्यामध्ये एक अंडाकृती असा पार्ट आहे, हा ट्रायंगल वरती जातोय आणि हे खालच्या साईडला येते. ओके, आणि पण हा ट्रायंगल फिरून वरती जातोय. तर इथे काय होणार? इथे सेम असंच येणार. ओके, आणि हा पार्ट असा होणार, हा ट्रायंगल जो आहे तो असा इकडून जाणार. ओके, आणि हा जो पार्ट आहे हा इकडे येणार. राईट, तर ह्या पद्धतीने आपण बघू. तर इथे तर काही संबंधच येत नाही, याचा पण नाही, याचा पण नाही, तर तुम्ही डायरेक्टली आन्सर देऊ शकता की आन्सर ए. ओके, आता पुढचं आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज अप्पर हाऊस ऑफ द इंडियन पार्लिमेंट. ओके, हा पॉलिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आता इथे लक्षात ठेवा की पॉलिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा, 1 ते 2 क्वेश्चन याच्यावरती येतात. आता इथे सांगितलं आहे की जो अप्पर हाऊस असतो, ओके, अप्पर हाऊस कोणते आहे? ओके, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जे आपलं लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे किंवा आपण भारताची संविधान जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला काय काय असतं बघा, 3 गोष्टी असतात याच्यामध्ये, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियल. ओके, आता एक्झिक्युटिव्हमध्ये आपण बघतो बघा, मी इथे सांगतो मी तुम्हाला की सगळ्यात पहिले आपलं जे असतं ते असतं प्रेसिडेंट असतो. ओके, प्रेसिडेंट, त्याच्यानंतर येतं राज्यसभा आणि लोकसभा. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपले जे पण आपण ज्याला MP म्हणतो, मेंबर ऑफ पार्लिमेंट असतात, ते लोकसभेमध्ये बसतात, म्हणजे लोकांनी निवडून दिलेले लोक लोकसभेत बसतात. ओके, सिम्पल आहे. लोकसभा ही राज्याची सभा, म्हणजे राज्यातून निवडून आलेले काही लोक असतात ते राज्यसभेमध्ये बसतात, आणि प्रेसिडेंट असतो. मग जेव्हा कोणताही रूल, ओके, किंवा कोणताही कायदा, आपण त्याला सगळ्यात पहिले असतं बिल असतं. ओके, याला बिल म्हणतो. तर एखादा आपल्याला नवीन रूल आणायचा आपल्या इंडियामध्ये, बघा, की लोकांना की मोबाईल फोन लोकांनी PUBG खेळायचं नाही. ओके, हा एक नवीन रूल आपल्याला काढायचा आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की PUBG लोकांनी खेळायचं नाही आहे.
तर याच्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपले जेवढे पण मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, ओके, किंवा आपण त्यांना काय म्हणतो, खासदार म्हणतो, ठीक आहे. तर खासदार यांना काय करावं लागेल की यांना एक बिल पास करावं लागेल लोकसभेमध्ये. तर लोकसभेमध्ये त्यांनी एक बिल त्यांना प्रेझेंट करावं लागेल की लोकांनी पबजी खेळू नये, त्याच्यामुळे असे असे प्रॉब्लेम होतात. हे सगळ्या बिल हा काय होणार की तिथले लोक वोटिंग करणार, जेवढे आपल्या याच्यामध्ये आहे 545 लोक आहे ते त्याच्यावरती वोटिंग करणार. ओके, वोटिंग करून याला पास करणार, ते जाणार राज्यसभेत. राज्यसभेतही त्याच्यावरती चर्चा होणार, ते परत पास करणार, ते जाणार प्रेसिडेंटकडे. आणि मग प्रेसिडेंटची जेव्हा त्याच्यावरती साईन होणार, ओके, प्रेसिडेंट जेव्हा त्याच्यावरती साईन करणार तेव्हा तो बनणार ॲक्ट बनणार. ओके, ज्याला आपण कायदा असं म्हणतो. ओके, प्रेसिडेंटच्या साईनशिवाय तो कायदा बनत नाही, तो तेव्हापर्यंत बिलच असतं, लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये लोकसभा जो असतो याला आपण म्हणतो लोअर हाऊस. ओके, खालचं पातळीवरती हे असतं लोअर हाऊस याला म्हणतो, आणि याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. आणि राज्यसभा असतं हे असतं अप्पर हाऊस. ओके, हे इनडायरेक्टली निवडलेले लोक असतात याच्यामध्ये. तर इथं जो आन्सर असणार आहे आपलं राज्यसभा हे आपलं जे आहे अप्पर हाऊस आहे, आणि लोअर हाऊस जर विचारलं तर लोकसभा हे लोअर हाऊस आहे, आणि अप्पर हाऊस जे आहे ते आहे राज्यसभा. लक्षात ठेवा इथे, ठीक आहे. आता ओके, तर या पद्धतीने आपण आज काही पार्ट बघितला आहे, काही क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न केला आहे. आणि याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण असेच सगळे मिक्स म्हणजे हिस्ट्री, सायन्स प्लस इतर सब्जेक्ट घेऊन आपण ते क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करूया. समजा आपल्याला याच्यामध्ये काही क्वेरी असल्यास किंवा कोणता क्वेश्चन अडत असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.